नमस्कार. केम्ब्रिज विद्यापीठ व लंडनचे क्वीन मेरी विद्यापीठ यांनी महासंगणकाच्या साहाय्याने कृष्णविवराची 5 मितीतील रचना यशस्वीपणे जगासमोर मांडली. ह्या 5 मितीय रचनेमुळे सापेक्षवाद सिद्धांत कोलमडतो असा दावा ह्या वैज्ञानिकांनी केला. कृष्णविवराची रचना समजण्यासाठी भारतीय अध्यात्म मदत करू शकेल असे वाटल्याने पंचमितीय विश्वसिद्धांत मांडण्याचा हा एक प्रयत्न. भारतीय अध्यात्मात दत्तगुरू हे त्रिमूर्ती रूपात म्हणजे ब्रह्मा, विष्णू, महेश अशी 3 डोकी असलेली मूर्ती होय. सृष्टी निर्माण करणारा ब्रह्मदेव चतुरानन म्हणजे 4 डोकी असलेला देव, तर शिवशंकर हा पंचानन म्हणजे 5 मुख असलेली सर्वसंहारक शक्ती मानलेली आहे. पृथ्वीवर आपण लांबी, रुंदी आणि उंची या त्रिमितीत बद्ध असलेले विश्व अनुभवतो. त्रिमूर्ती दत्त ही रज, सत्व, तम ह्या 3 गुणांचे एकत्रित रूप असलेली एकच व्यक्ती होती असे श्री गुरुचरित्रकार सांगतात. श्री अत्री ऋषींच्या दत्त ह्या पुत्राने रज, सत्व आणि तम अशा त्रिमितीत बद्ध तत्वाचा पुरस्कार करीत मानसशास्त्राची उभारणी केलेली दिसते. शिक्षण क्षेत्राचा आद्यजनक असलेल्या ह्या व्यक्तीला श्री गुरुचरित्रकार आद्य गुरुपीठ म्हणून संबोधतात. दत्तात्रेयांच्या वडिलांनी म्हणजे श्री अत्री ऋषींनी सुमारे 7,500 वर्षांपूर्वी चित्रकूट पर्वतावरून पाहिलेल्या सूर्यग्रहणाची नोंद करून ठेवलेली आहे. ह्याचा अर्थ खगोलशास्त्रज्ञ श्री अत्री ऋषी व त्यांचे कुटुंबीय यांनी सुमारे 7,500 वर्षांपूर्वी भारतीय संस्कृतीला योगदान दिलेले दिसते. त्रिमूर्ती दत्त ही संकल्पना सुमारे 7,500 वर्षांपूर्वी अस्तित्वात आलेली असावी. त्यानंतर सुमारे 2,500 वर्षांपूर्वी व्यासमुनींनी श्री गणेशाच्या साहाय्याने देवनागरी लिपीत महाभारत लिहिले. महाभारतामध्ये भारताच्या वर्णनाप्रमाणेच जगातील चीनचे गोबी वाळवंट, इजिप्तची नाईल नदी, लाल समुद्र या ठिकाणांच्या भौगोलिक स्थळांचे वर्णन आढळते. महाभारतातील भीष्म पर्वात चंद्रावरील आरशात पाहिलेल्या पृथ्वीच्या नकाशाचा उल्लेख एका श्लोकात आहे. ह्या श्लोकाचा अर्थ पुढील प्रमाणे आहे. ज्याप्रमाणे पुरुष आरशात आपला चेहरा बघतो त्याचप्रमाणे हे द्वीप चंद्रावर दिसते. याच्यातील 2 अंशांमध्ये पिंपळाची पाने व 2 अंशांमध्ये मोठा ससा दिसतो. ह्या श्लोकात वर्णन केलेले चंद्रावरील आरशातील ससा व 2 पिंपळपाने यांचे चित्र आपल्याला पडद्यावर दिसत आहे. आपल्याला माहीत आहे की आरशातील प्रतिमा नेहमी उलटी दिसते. आरशातील प्रतिमा 180 अंशातून वळवली तर आपल्याला मिळणारे मूळ बिंब गुरुत्वाकर्षण ह्या ऑडिओ भागाच्या मुखपृष्ठावर दिलेले आहे. ह्या चित्रातील उलटा ससा पृथ्वीच्या 1 अंशात असणारा युरेशिया व आफ्रिका हा भूभाग दाखवतो, तर 2 पिंपळपाने म्हणजे पृथ्वीच्या 2ऱ्या अंशातील अमेरिका देश होय. ह्या मानचित्रात पृथ्वीवरील सलग भूभागांचे वर्णन दिलेले दिसते. समुद्रातील ऑस्ट्रेलिया खंड तसेच इतर बेटे, द्वीपसमूह यांचे वर्णन दिलेले दिसत नाही. ह्याचे कारण या प्राचीन लायगो प्रकल्पातील एल आकार साधणारा आरसा पृथ्वीपासून सुमारे 4 लाख किलोमीटर दूर असलेल्या चंद्रावर ठेवलेला असावा. इतक्या दूर अंतरावरून आरशातील प्रतिबिंबाच्या साहाय्याने समुद्रातील दिसणाऱ्या भूभागांचे आरशातील प्रतिमांवरून केलेले परीक्षण
ह्या वर्णनात दिलेले नसावे. महाभारतातील पृथ्वीच्या मानचित्रानुसार प्राचीन भारतीय अवकाशात तसेच चंद्रावर आरसा ठेवण्यासाठी गेलेला असावा असे दिसते. अवकाशाचे आकलन करण्यासाठी चौमितीय अवकाश व काळ ह्या सापेक्षवादी गोष्टींची गरज आहे. अध्यात्मातील सृष्टी निर्माण करताना ब्रह्मदेव चारी दिशांना वेगाने पाहतो असे वर्णन आढळते. ह्या गोष्टीतून अवकाशाचे आकलन करण्यासाठी चौमितीची गरज ध्वनित होते. आधुनिक भौतिकशास्त्राचा चौमितीय सापेक्षतावाद सिद्धांत कृष्णविवराच्या बाह्य भागावर टिकतो, परंतु कृष्णविवराच्या केंद्रस्थानी सर्व वस्तू वेगाने खेचल्या जातात. केंद्रस्थानी असलेल्या लहरींना गुरुत्वाकर्षण लहरी म्हणणे योग्य होईल का? गुरुत्वाकर्षण ह्या शब्दाचा शब्दकोशातील अर्थ आहे गुरुत्व म्हणजे जडत्व तसेच वजन. गुरुत्वाकर्षण म्हणजे विश्वातील वस्तूंचे परस्पराकर्षण म्हणजे परस्परांना ओढणे असा आहे. कृष्णविवराच्या केंद्रस्थानी परस्परांना ओढणे ही क्रिया नसते. कृष्णविवराचे केंद्र फक्त प्रत्येक वस्तूला ओढण्याचे काम करते. त्यामुळे आपल्याला कृष्णविवराच्या केंद्रस्थानी लेसर किंवा तत्सम एखादा किरण टाकून अवलोकन करता येणार नाही, कारण ह्या केंद्रस्थानावरून परतीचा प्रवास नाही. केंद्रस्थानी गेलेल्या वस्तूंना पुढचा प्रवास असल्यास ह्या वस्तू अत्यंत वेगाने अनंत घनतेच्या विवरात कोसळत असणार. आपल्याकडे कोणतीही व्यक्ती मृत्यू पावली तर त्याला पंचत्वात विलीन झाली असे पूर्वापार म्हणतात. विश्वाच्या सर्वसंहारक बाजूवरून शिवशंकराचा श्री गुरुचरित्र इत्यादी प्राचीन ग्रंथात पंचानन असा उल्लेख असावा. कृष्णविवराच्या दुसऱ्या बाजूवर असलेल्या सर्व संहारक शक्ती प्रतिपादन करण्यासाठी पंचमिती तत्व अध्यात्माने पंचानन स्वरूपात स्वीकारलेले असावे. ह्या शिवशंकराचे एकमुख असलेले तारक रूप तर पाचमुखी सर्वसंहारक रूप प्राचीन ग्रंथात पाहावयास मिळते. विश्व जर पाचमितीत समजले आणि कृष्णविवराच्या केंद्रस्थानी असलेल्या लहरींना विश्वतंतू मानले तर विश्वाचे भौतिक स्वरूप समजू शकेल असे वाटते. पृथ्वीवरील अदृश्य लहरींमुळे चराचर सृष्टी नांदू शकते. ह्याच अदृश्य लहरी सूर्याभोवती सूर्यमाला निर्माण करतात. आयझॅक न्यूटन यांनी याच लहरींवर आधारित भौतिकशास्त्राची सुरुवात केली. या नैसर्गिक लहरींची शक्ती क्षेत्रमर्यादित असून प्रत्येक ग्रहताऱ्यांची वेगवेगळी आहे. उदाहरणार्थ, चंद्रावर माणूस पृथ्वीवरील उडीच्या 6 पट उंच उडी मारू शकतो. म्हणजे चंद्राचे नैसर्गिक आकर्षण पृथ्वीच्या 1/6 आहे. या लहरींना आपण विश्वतंतू म्हणून संबोधले तर हे विश्वतंतू म्हणजे शिवशंकराचे तारक रूप म्हणता येईल. या नैसर्गिक क्षेत्रबद्ध आकर्षण असलेल्या विश्वतंतूंचे अस्तित्व व शास्त्र माणसास समजले तर हे विश्वतंतू व गुरुत्वाकर्षण लहरी भिन्न आहेत की एकच आहेत हे समजू शकेल. त्याचप्रमाणे प्राध्यापक हार्मन बॉन्डी यांच्या सूर्य नाहीसा झाला तर या प्रश्नाचे उत्तर मिळू शकेल. तसेच कृष्णविवराच्या केंद्रस्थानी पोचायचे कसे याचीही उकल होऊ शकेल असे वाटते. प्लायगो प्रकल्पातील गुरुत्वाकर्षण लहरीशास्त्राचा उपयोग अवकाशातील संदेशवहनासाठी होऊ शकेल. विश्वतंतूंच्या अभ्यासातून संदेश तसेच वस्तुवहनास उपयोग व्हावा
नैसर्गिक लहरींच्या वहनशास्त्रामुळे मोबाईल तसेच वायफाय वगैरेंमधील इन्फ्रारेड ट्रान्समिशनमुळे होणारे वातावरण प्रदूषण थांबू शकेल. अर्थात ही झाली भविष्यातील स्वप्नरंजने. भारतीय उपखंड निर्मिती सुमारे 1 कोटी वर्षांपूर्वी झाली असे भौगोलिक शास्त्र सांगते. गेल्या 1 कोटी वर्षांचा काळ अंतराळातून लायगो प्रकल्पाद्वारे अभ्यासता येईल का? ह्या लायगोमध्ये लेसर किरणे अंतराळातून पृथ्वीवर पाठवावी लागतील. लेसर किरणांमुळे आपणच आपली हानी करून घेऊ. त्यामुळे भूतकाळातील ज्ञान कोठे गेले, कसे गडप झाले याचा खल करण्यापेक्षा जगातील प्राचीन ज्ञानातून मिळणारे संदर्भ भविष्यकालीन प्रकल्पांसाठी वापरावेत. अध्यात्मभौतिकी शास्त्राच्या साहाय्याने मांडलेला पंचमितीय विश्वसिद्धांत व त्यातील विश्वतंतू या संकल्पनातून कृष्णविवराच्या सिद्धांतिक प्रयोगास शुभेच्छा. विश्वाचे गूढ उकलताना प्रसिद्ध कवी लाँगफेलो यांचा काव्यात्मक संदेश खूप उपयोगी पडेल. लाँगफेलो आपल्या कवितेत म्हणतात, लुक नॉट मॉर्नफुली इन टू द पास्ट, इट कम्स नॉट बॅक अगेन. वाईजली इम्प्रूव्ह द प्रेझेंट, इट इज डाईंग. गो फोर्थ टू मीट द शॅडोई फ्युचर विदाउट फिअर अँड विथ अ मॅनली हार्ट. ॲक्ट इन द प्रेझेंट, हार्ट विदिन अँड गॉड ओव्हरहेड. जय गुरुदेव दत्त.